आवाज जातोय का? करूया सुरुवात. नक्की उडवूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
सहकारी तसेच आज या रंगमंचावर माझा ढोलकीपट्टू माझे बंधू सागरवीर तसेच बँजो मास्टर कुणाल दादा तसेच ऑर्गन मास्टर संदेश दादा आणि आपला पॅड मास्टर आपला लाडका बंड्या दादा यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते आमचे साऊंडवाले दादा राजेश पडेळ दादा आणि त्यांचे सहकारी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी आपल्याच गर्दीमध्ये जे आम्हाला वेळोवेळी मदत करतात ते शाहीर एकनाथ ठुमरे गाव साखरपा त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. आज या गर्दीमध्ये शक्तीवाले शाहीर विघ्नेश तांबे माऊली बी हजर आहेत. तसेच आमच्या घराण्यातील एक नामवंत शाहीर सुशांत गराडे माऊली त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच या ठिकाणी शाहीर सागर नावले आहेत त्यांचे आभार. तसेच आपले सर्वांचे लाडके सुनील टावल दादा त्यांचे आभार. तसेच आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आमचे दुरेवाले शाहीर अनिल दादा गराटे माऊली त्यांचे आभार. तसेच अनिल कला मंचाचे निर्माते अविनाश गराडे दादा त्यांचे आभार. आज या ठिकाणी या रंगमंचावर माझी प्रथमच बारी आहे. माझी बारी बघण्यासाठी गावावरूनही खूप सारी मंडळी आहेत. सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण वेळ खूप कमी आहे. तरी त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी आमचे शक्तीवाले शाहीर सुशांत मनवे बुवा सुंदर वारी केली. तुमच्या पद्धतीने तुम्ही सुंदर वारी केली. मी माझ्या पद्धतीने तुमच्या मागून येण्याचा मी प्रयत्न करेन. बघा आमचे शक्तीवाले शाहीर माझी बाय आजच्या या वारीतली माझी बाय माझी पार्वती माझी बायको बरोबर ना. आवाज नाही येतोय बरोबर ना. सुशांत मनवे बुवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु
कोकणचा अभिमान ही कलगी तुरा लोककला हा आपल्या कोकणचा अभिमान पण तुम्हा रसिकामुळे आम्हा शाहिरांना या कलेमध्ये मोठा मान वंदन करीतो आज मी या रंगभूमीला वंदन करीतो आज मी या रंगभूमीला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला वंदन करीतो आज मी या रंगभूमीला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला 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 सेवा करण्या रसिक जनाची उभया रणी साथ असावी तुमचे उभया रणी साथ असावी तुमची उभया रणी साथ असावी तुमची सेवा करण्या रसिक जनाची उभया रणी साथ असावी तुमची करायची माझ्या ओटी भिडते तुमच्या मनाला करायची माझ्या ओटी भिडते तुमच्या मनाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला जपतो या कोकणी कलेला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला पामार जपतो या कोकणी कलेला रसिक विना नाही अर्थ रंगभूमीला सदा आशीर्वाद राहो तुमचा या लेकराला सदा आशीर्वाद राहो तुमचा या लेकराला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला
प्रकाश ठेवून त्यांचा मान वर्षात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान वर्षात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान गुरुवर्या माझे मानोजी मान वर्षात विजय प्रकाश ठेवून त्यांचा मान निजचा तोरणी आज वंदन करून तुम्हाला निजचा तोरणी आज वंदन करून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला वंदन करतो आज मी या रंगभूमीला वंदन करतो आज मी या रंगभूमीला कोटी कोटी प्रणाम माझे माझ्या जमलेल्या रसिक राजाला 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 बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरिदास होळीचा विजय असो अखंड बाबू रंगले घराण्याचा विजय असो गुरुवर्य भानुजी मन यांचा विजय असो वस्ताक विजय प्रकाश यांचा विजय असो बोलतो रे वाले श्री अचलेश्वर श्री बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा आलेली पारितोषिक असे आहे एकनाथ ठोंबरे यांच्याकडून 2118 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संदेश सरवंदे यांच्याकडून 201 रुपये, विलास हिरे डोंगरकर यांच्याकडून 501 रुपये, वंश कमलेश टिल्लोटकर यांच्याकडून 251 रुपये, सचिन चंद्रकांत अपकरे यांच्या आधी आमच्या शक्तिवाली शाहिरांनी सुंदर गाण असा बोलला आहे. हॅलो.
बोर झालात का? आवाज नाही येतोय तुमचा. बघा गणाने सुंदर बुवाने गण दिला आहे. गणाची गाड देतो लक्ष असावं. शाहीर अनजाने राहे थामे है बाहे हम ही नहीं हमारे. अनजानी राहे थामे है बाहे हम ही नहीं हमारे. ओ यारा क्या दिल ने कहा क्या तुमने सुना. सुंदर चाल बुवाने सुंदर चाल दिली आहे. बघा बुवा काढ देतोय लक्ष असावं. हिरवा निसर्ग बहरून आला तुला रे पाहण्याला. हिरवा निसर्ग बहरून आला तुला रे पाहण्याला. इंद्रधनुने उधळण केली निळ्या नभांगणाला. इंद्रधनुने उधळण केली निळ्या नभांगणाला. हे श्री गणा मन आतुरले तुला भेटण्याला. मन आतुरले तुला भेटण्याला. बघा शाहीर मी माझ्या गणाला सुरुवात करतोय लक्ष असावं. आस लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून आनंदे पाहण्याची. आस लागली बाप्पा तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून आनंद पाहण्याची. कधी उजळेल ती शुभ पहाट सोन्याची. आणि आज तुझ्या नावाने सजवतो आरास सुराची. जसा आपला एक एक दिवस कमी होत जातो तशी या बाप्पाची मनातली आतुरता वाढत चालते. बरोबर ना? म्हणून मला या गाण्यातून काय म्हणायचंय ते लक्ष असू द्या. विनायका तू गणनायका ओढ्यात लागली मना. विनायका तू गणनायका ओढ्यात लागली मना. नेसून शालू निसर्ग सजला मेघ गरजतो नभांगणा. आस लागली श्री गणा नाचत यावे छछना. हो आस लागली श्री गणा नाचत यावे छछना.
बघा अभियानिल कलामंच आयोजित कोकणचा कलगीतुरा महामुकाबला उद्या दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आपले कलगीवाले शाहीर आहेत राजेश दादा निकम आणि आपले कोरेवाले शाहीर आहेत सुशांत दादा गराटे या दोघांचा जंगी सामना होणार आहे. जरी कोणी अजून तिकीट काढली नसेल तर नक्की काढा आणि या सामन्याचा मनमोराद आनंद लुटा. बघा गवळणीकडे वळतोय. शाहीराने सुंदर गवळण सादर केली. गवळणीची चाल होती. और इस दिल में क्या रखा है तेरा ही प्यार छुपा रखा है चीरक देखे दिल मेरा तो तेरा ही दर्द छुपा रखा है. शायराने सुंदर गवळण केली होती. पण गवळणीमध्ये ओवा बोलले होते. बघा ओवा तुमच्या विचारांनी तुमची गवळण बरोबर असेल पण बघा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम बघा राधा आणि कृष्ण यांचं प्रेम जर तुम्ही आताच्या मुलामुलींशी बघा राधा आणि कृष्णाचं प्रेम जर तुम्ही आताच्या मुलामुलींशी करत असाल तर बुवा ते चुकीचं आहे. कारण त्या काळचं प्रेम वेगळं होतं आणि या काळचं प्रेम वेगळं आहे. बरोबर ना? बरोबर बोलतोय ना मी? बघा त्यावेळी ते खरं प्रेम करायचं पण आज या दुनियेमध्ये एक वासना झाली आहे. बरोबर ना? काय रसिका चुकीचं बोलतोय मी? मग बुवा तुम्ही गवळण छान सादर केली पण काय बोलायचं ते काय समजलं नाही. हॅलो बघा तरी बुवा तुम्हाला तुमच्या गवळणीची काट देतोय. बुवांची गवळण होती. मनाच्या यांतरी नाव तुझे कोरिले मनाच्या यांतरी नाव तुझे कोरिले तुझे माझे नाते हे जगाच्या वेगळे. बघा बुवानी गवळण बोलली होते पण बघा ती नार आणियाची होती. बरोबर ना? ती नार आणियाची होती तरी या कानाच्या मागे लागली होती. बरोबर ना? मी बोललो होतो मागे यायला. मी बोललो होतो का लग्न झालेलं होतं. बरोबर ना? लग्न झालेलं होतं तरी माझी मागे यायची. मग कालीस राधे हे मला दुसऱ्या बारू पटवून द्यायचंय. बघा बुवाची काढ देतोय. माझ्या आधी तुझे नाव ग बघ राधे लक्ष दे. हे माझे बाय लक्ष दे लक्ष. माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांनी स्मरले. बघा या कृष्णाने या प्रेमापायी या कृष्णाने त्या राधेला त्याचं नाव पहिला दिलं. बरोबर ना? म्हणून तर आपण म्हणतो राधा कृष्ण. माझ्या आधी तुझे नाव ग साऱ्यांनी स्मरले तुझे माझे नाते जगिया अजराम राहिले तरी माझ्या प्रेमाला तू नाव ठेवले तरी माझ्या प्रेमाला नाव का तू ठेवले. शाहिरांनी सांगायचंय का नाव ठेवलं ते पुढच्या बारी. बघा मी माझ्या गवळणीला सुरुवात करतोय. शाहिरांनी प्रेमाची गवळण गायली मीही प्रेमाची गवळण गातोय. बघा शाहिरी घेत नाही वेळ फार खूप कमी आहे कारण आम्हाला दुसरी बारी पण करायची आहे. बघा गवळणीचा विषय आहे का दिल दीवाना ना जाने कब खो गया तूने ऐसे देखा कि कुछ हो गया रुसली का
ही जन्म जन्माची तूच माझी स्वप्न परी आता ही जन्म जन्माची तूच माझी स्वप्न परी नको तरुणामणी ये जवळ तू ये अशी मुरलीच्या या नादानं तू होशी वेडी पिशी तळेहा तुला कसं सांगू ना मी तुझंच सामना रुसली करा दे आज मला तुझा एक बप्पी गाली मला जगा रुसली करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा रुसली करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा देऊनाव करणं तगली सवंगड्या सगळे करी वाजवीचा पाव करतो तुझी मी मस्करी वाजवीचा पाव खरा करतो तुझी मी मस्करी वाजवीचा पाव खरा करतो तुझी मी मस्करी आस लागली मना कसावरू म्हणा प्रेमाच्या या खेळामध्ये मी समजावू पुन्हा पुन्हा तू सांगणार दे सांगणार का माझी झाली ना दुसरी करा दे आज मला तू सांगणार एक पप्पी गाली मला जरा रुसली करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा रुसली करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा नको दूर जाऊ ना भेट कोणत्याला मी तुझा सामना करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा रुसली करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा रुसली करा दे आज मला तू सांगना एक पप्पी गाली मला जरा एक पप्पी गाली मला जरा बघा स्तवन गणगवळण झालेलं आहे आता मेन मुद्दा बसून घ्या मेन मुद्दा आपल्या प्रश्नाकडे येतोय शाहिरांना मी माझी प्रश्न दिलेले आहे तरी या रसिकांच्या माहितीसाठी मी माझा प्रश्न सांगतोय बघा कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण बघा पुन्हा सांगतोय कलियुगामध्ये कली सोडून मानवाच्या जीवनामध्ये राग उत्पन्न करणारा राजा कोण शाहिरांनी ग्रंथाद्वारे उत्तर द्यायचंय बघा शाहीर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय लक्ष असावं नमस्कार रसिको शक्तिवले शाहीर यांनी जो प्रश्न टाकला होता संसार सागरात सुसलीने कोणाला गिळले
गजासूर सोडून सांगायचं आहे. तर बुवा, हे संसार सागर अथांग आहे. तेव्हा तुम्ही कुठली बाजू सोडला नाही, तरी सुद्धा माझ्या वाचनातून जे उत्तर मिळालं आहे ते तुमच्या समोर सादर करतो. तर उत्तर असं आहे, संतांच्या वचनामध्ये सागराचा उल्लेख आढळत नाही. भवसागर असा उल्लेख आहे. संसार हा अथांग सागर बांधलेला आहे. या संसार रूपी सागरात मोहमाया, लोभ, अहंकार यासारखे विकार मगरीने गिळंकृत केलेले आहे. बुवा, हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे आणि ग्रंथ आहे ज्ञानबोध. हॅलो, बघा शाहिरांच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. बघा मी माझ्या प्रश्नपदाकडं वळतोय. बघा रसिकांच्या मनप्रसन्नीतून आलेल्या पारितोषिक बाजीबाई पदाकडे वळतोय. नाही ऐकणार कोणाला, उगाच नाही चुकणार कोणाला. नाही ऐकणार कोणाला, उगाच नाही चुकणार कोणाला. शब्दांनीच जिंकतो मैदान सारा. मी आहे लांजाचा तुरेवाला. प्रश्न माझा बुवा नाही हो नवा. समजून घ्या तुम्ही मनवे बुवा. प्रश्न माझा बुवा नाही हो नवा. समजून घ्या तुम्ही मनवे बुवा. सोडा बोला व्रत पुरा